हॅलो नमस्कार. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि माझ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. काल माझ्या व्हिडिओला जे तुम्ही प्रेम दिलं त्या प्रेमाबद्दल तुमचे हृदयातून खूप सारे आभारी आहे. माझ्या या चॅनेलमध्ये मी तुमच्यासोबत रोज भेटत असते आणि या चॅनेलवरती डेली रुटीन, देवपूजा, वेगवेगळे सण समारंभ आणि तुमचे रिक्वेस्टेड व्हिडिओ देखील मी शेअर करत असते. तर आज असाच एक रिक्वेस्टेड व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. मला एक रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की ताई धनलक्ष्मी कुंचमची सेवा कशी करायची, तर त्याच्याबद्दल माहिती द्या. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते, मार्केटमध्ये धनलक्ष्मी कुंचम जो आहे तो 4.5 ते 5 मध्ये त्याचा पूर्ण सेट येतो. पण जर आपल्याला मनापासून इच्छा आहे आणि काही ताईंची बघा पैशाअभावी ती कुंचम घ्यायची जर ऐपत नसेल, तर तुम्ही घरच्या घरी कुंचम तयार करून सेवा करू शकता. कारण बघा, देवाला मनापासून केलेली भक्ती आणि सेवा हवी असते. त्यांना कोणताही दिखावा नको असतो. तर तुम्ही जी पण मनापासून सेवा कराल तर देव नक्कीच ती तुमची मानून घेईल. तर बघा, आज धनलक्ष्मी कुंचमबद्दलच मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे. आणि हा कुंचम मी घरी स्वतः तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये जे जे साहित्य लागतं तर ते मी वेगवेगळं सगळं आणलेलं आहे, तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. किंवा हा धनलक्ष्मी कुंचम पूजल्यानंतर कोणत्या सेवा करायच्या त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे, कारण मी ही याच सेवा करते. तर सर्वप्रथम आता आपण माहिती करून घेऊया. बघा, असा माझ्याकडे हा पितळेचा ग्लास आहे. तर धनलक्ष्मी कुंचममध्ये असा ग्लास येतो, पण याच्यावरती 3 अशी चिन्ह असतात, जी बालाजीच्या फोटोवरती असतात चिन्ह. तर ती चिन्ह असतात. मी तुम्हाला ते देखील नंतर शेअर करेनच. तर त्याच्यानंतर आपल्याला लागणारी ही अशी छोटीशी प्लेट आणि हा कुंचम. असं माझ्याकडे जे आहे तर घरीच होतं, तर तेच मी यूज करते. त्याच्यानंतर माझ्याकडे हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. हा अष्टलक्ष्मी दिवा देखील मी पूजेमध्ये ठेवते. मी जेव्हा माझं धनलक्ष्मी कुंचमचा ही सेवा करते तेव्हा देखील हा दिवा पुजते. किंवा बघा, आज शुक्रवार आहे आणि माझं वैभवलक्ष्मीचं व्रत देखील चालू आहे, तर त्यावेळेस देखील मी हा दिवा पुजते. कारण या दिव्यामध्ये पूर्ण अष्टलक्ष्मीच्या प्रतिमा दिलेल्या आहेत, त्यामुळे बाकी फोटोज वगैरे पुजायची काही गरज पडत नाही. पण तुमच्याकडे जर नसेल दिवा तर ठीक आहे, माझ्याकडे आहे म्हणून मी तो पुजते. तुमच्याकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही साधा आपला एक लक्ष्मी मातेचा फोटो जरी पुजला तरीही चालेल. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पूजेसाठी लाल फूल लागतं. तर माझ्याकडे इकडे मी गुलाबाचं असं लाल फूल एक घेतलेलं आहे. बाकी सजवण्यासाठी अशी छोटी सफेद फुलं घेतलेली आहेत. त्याच्यानंतर बघा, आता मी तुम्हाला सांगते, कुंचममध्ये बऱ्याच प्रकारचं साहित्य येतं. त्याच्यामध्ये लक्ष्मीच्या आवडीचं सगळं साहित्य असतं. तर गोमती चक्र, कवड्या, त्याच्यानंतर लाल गुंजा, छोटे नारळ, कमलगट्ट्याचे बिया, त्याच्यानंतर सोनं असतं, चांदी असते. आणि त्याच्यानंतर बघा, वेलची, लवंग ह्या देखील लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत. तर या सगळ्या, आणि शंख देखील असतो. तर मी तुम्हाला आता दाखवते एक एक करून. हे बघा, हे गोमती चक्र, हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये पुजायचे आहेत. त्याच्यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत त्या कवड्या पुजायच्या. सगळं 5-5 ह्या प्रकारे मी इथे साहित्य घेतलेलं आहे. आता बघा, हे नारळ आहेत छोटे असे पूजेचे, ते देखील पुजायचे त्याच्यामध्ये, म्हणजे कुंचम भरताना आपल्याला त्याच्यामध्ये भरायचे असतात. ह्या कमलगट्ट्याच्या बिया. त्याच्यानंतर बघा, मी अजून एक ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायला विसरले. या ज्या बांगड्या आहेत, हे बघा, लाल, हिरव्या आणि पिवळ्या, ह्या देखील कुंचममध्ये पूजल्या जातात. तर मला ह्या मार्केटमध्ये कुठेच अवेलेबल झाल्या नव्हत्या, तर मी या ॲमेझॉनवरती ऑर्डर केलेल्या होत्या. तर आपल्याला सहज ॲमेझॉनवरती त्या मिळून जातात. त्याच्यानंतर ह्या असे वेलदोडे किंवा वेलची म्हणतो आपण त्याला, आणि गुंजा असतात बघा, ह्या अशा
लाल कलरच्या गुंजा असतात. गुंजा 3 प्रकारे असतात, पांढऱ्या असतात, लाल असतात आणि काळ्या सुद्धा असतात. तर ह्या अशा लाल कलरच्या ज्या गुंजा आहेत त्या देखील पुजायच्या आहेत. त्याच्यानंतर हा शंख, असा छोटा शंख असतो, तो देखील त्याच्यामध्ये आपल्याला कुंचममध्ये भरायचा. आणि आता बघा माझ्याकडे हे असे कॉईन आहेत, तर त्याच्यावरती आता तुम्हाला इथे दिसतंय की नाही माहीत नाही, लक्ष्मी मातेची अशी चिन्ह आहेत बघा. हा मी दाखवते तुम्हाला. तर हे 2 10चे कॉईन आहेत आणि हा एक 5चा कॉईन आहे. तर मी हे देखील कुंचम भरताना त्याच्यामध्ये पुजते. आणि हा जो आहे माझ्याकडे तो माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांचा चांदीचा कॉईन आहे. त्याला सोन्याचं हे जे पाणी दिलेलं होतं, तर हा दिवाळीमध्ये मी पुजते, तर तो देखील त्याच्यामध्ये कुंचम भरताना मी वापरते. तर हे सगळं साहित्य. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचे तांदूळ. तांदूळ हे आपल्याला कुंचम भरताना अतिशय आवश्यक आहे, कारण या वस्तूबरोबर तांदूळच कुंचममध्ये आपल्याला भरायचे असतात. तरी अशा प्रकारचं सगळं साहित्य जे आहे ते कुंचममध्ये भरायला घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अशी सोन्याची वस्तू, चांदीची वस्तू हे देखील घ्यायचं. तर मी ही सोन्याची अंगठी घेतलेली. तर आपण जेव्हा मार्केटमधून कुंचम ऑर्डर करतो तर त्याच्यामध्ये सगळं साहित्य हे ऑलरेडी असतं, पण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा म्हणजे जी फुलं येतात, चांदीची फुलं वगैरे, सोन्याचं पाणी दिलेली फुलं ती असतात. तर मी त्याच्या बदले सोन्याची अंगठी ठेवलेली आहे. हे बघा, आपल्याला त्याचा पर्याय म्हणून मी त्या वस्तू वापरलेल्या आहेत. मनापासून जी सेवा करा, भक्ती करा, तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ मिळतं. देव असं म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही तोच कुंचम आणा आणि त्याचीच पूजा करा तरच मी तुम्हाला पावेन. अजिबात असं नसतं बघा ताईंनो. कोणतीही सेवा मनापासून केली तर त्याचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं. तर आता हे सगळं कुंचम कसा भरायचा हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याचबरोबर कुंचम भरून झाल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायच्या असतात. कारण बघा, नुसती पूजा मांडली आणि ठेवली तर अशाने चालत नाही. तर त्याच्या काही सेवा असतात. देवपूजा झाल्यानंतर देखील आपण बघा, स्वामी भक्त असो तर आपण नित्यसेवा करतो. नाही जमलं रोजची नित्यसेवा तर ठीक आहे, स्वामी असे म्हणणार नाही तुम्हाला 4-4 तास माझ्यासमोर बसून राहा, सेवा करा. हृदयातून तुम्ही एकदा जरी सकाळचं संध्याकाळचं तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा स्वामींचे नाव घेतलं आणि तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही नामजप करत राहिला अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ तरी चालेल. पण जे नित्यसेवा करणारे असतात तर ते बघा, स्वामींचा एक वेळा तारक मंत्र बोलतात. त्यानंतर जी स्वामी समर्थांची एक माळ जप असतो तो करतात. त्याच्यानंतर आपलं स्वामी चरित्र सारामृत असतं, त्याचे 3 अध्याय नेहमी पठण करतात. तर ही स्वामी सेवा झाली. म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ, आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा नित्यसेवा करतो तर आपल्याला ह्या अशा काही सेवा करायला लागतात. तशीच धनलक्ष्मी कुंचममध्ये देखील आपल्याला कुंचम भरल्यानंतर श्री सुक्ताचं एक वेळा पठण करायचं. त्याच्यानंतर ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं. त्यानंतर 101 वेळा कणकधरा स्तोत्राचं पठण करायचं. आणि लक्ष्मी मातेची म्हणजे नामावली आहे, 108 नावं आहे, ती तुम्ही बोलायची. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेवा करू शकता, पण या सेवा धनलक्ष्मी कुंचममध्ये करतात. पण जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल, तुम्ही मनापासून जरी महालक्ष्मी मातेचा मंत्र जप केला तरीही चालेल. चला तर ताईंनो, आता ही माहिती मी तुम्हाला सगळी सांगितली. आता याच्यामध्ये मी तुम्हाला कुंचम कसा भरायचा ते देखील सांगणार आहे. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इकडे पाट मांडून घ्यायचा. त्याच्यानंतर पाटावरती लाल वस्त्र टाकायचं. लाल वस्त्र टाकल्यानंतर ही जी छोटी प्लेट आहे तर ती या पाटावरती ठेवायची. त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर अक्षदा अर्पण करायच्या, नंतर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं. आणि मग हे जे कॉईन आहेत तर ते कॉईन असे आपल्याला इकडे ठेवायचे आहे. आणि या कॉईनवरती आपल्याला कुंचम पुजायचा असतो. तर इकडे मी मगाशी तुम्हाला कॉईन दाखवायला विसरले होते, पण मी त्या ह्याच्यामध्ये कॉईन घेतलेले होते. आता हे कॉईन मांडून घेतल्यानंतर हा जो कुंचम आहे तर त्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. असं 5 ठिकाणी आपण 5 बोटं त्याला लावून घ्यायची, कुंकवाची आणि हळदीची.
तर बघा, कोणतीही पूजा करताना हळद कुंकू लावणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण आपल्या ते शास्त्रामध्येच तसं सांगितलं गेले. तर हळदी कुंकू लावलं मी, म्हणजे सॉरी, इथे लावताना तुम्हाला शेअर करते. असं छानसं कुंचम बघा हळदी कुंकू लावून याच्यावरती ठेवायचा. अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याची देखील मी इकडे पूजा करून घेते. तर त्याला देखील मी असं इथे तांदळाचं आसन दिलं आणि त्या दिव्याला देखील पूर्ण अशा अष्टलक्ष्मी रूपांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे नसेल दिवा अवेलेबल तर ठीक आहे, तुम्ही साधा लक्ष्मी मातेचा एक फोटो जरी पूजला तरी देखील चालेल. तर आता इथे माझ्याकडे दिवा आहे, मी त्याला पुजून घेते. इथे गजंत लक्ष्मीसुद्धा आहेत त्या दिव्यामध्ये. त्याच्यानंतर हा दिवा तो मी प्रज्वलित करून घेणार आहे आणि नंतर मग जो कुंचमची सेवा आहे, म्हणजे कुंचम आपल्याला भरायचं आहे तर तो भरणार. कारण बघा, कोणतीही सेवा जी असते ती दिव्याच्या साक्षीने केली जाते. त्याच्यामुळे मग सर्वात प्रथम हा दिवा आपण पुजून घेऊया. त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, एक फूल अर्पण करायचं आणि त्याचा दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आणि मग आपली पुढची सेवा चालू करायची. आता हा कुंचम आपल्यासाठी भरायला तयार झाला आहे. तर सगळ्यात पहिल्या कुंचममध्ये आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं, हळदी कुंकू व्हायचं. त्याच्यानंतर मग अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आणि मग आपण एक एक करत या ज्या वस्तू घेतलेल्या होत्या तर त्या आपल्याला कुंचममध्ये भरायच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे नारळ भरते. नारळ भरल्यानंतर ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असं म्हणत आपल्याला हा जो कुंचम आहे तो तांदळाने भरायचा. आता हे भरून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं. त्याच्यानंतर पुढच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे आपण एक एक करून ह्या भरू शकता. त्याच्यानंतर ह्या गुंजा आहेत त्या देखील याच्यामध्ये भरायचा. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. आता इकडे गोमती चक्र आणि ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या देखील मी याच्यामध्ये भरत आहे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. तर गुंजा वगैरे आपल्या ह्या सगळं भरून झालं की आपल्याला ह्या वेलची लवंग ज्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या देखील याच्यामध्ये भरायच्या आहेत. तेव्हासुद्धा आपला एक साथ नामजप चालू राहिला पाहिजे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असं बोलत आपल्याला मंत्रजप ठेवत हा कुंचन भरत राहायचा आहे. आता बघा, ह्या ज्या आपल्याकडे बांगड्या आहेत मी तुम्हाला मगाशी दाखवल्या त्या देखील कुंचममध्ये भरायच्या. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. आता हा कुंचम आपला पूर्णपणे भरून तयार झालेला आहे बघा ताईंनो. खाली जरी प्लेटमध्ये तांदूळ सांडले तरी देखील चालतात. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी हा जो शंख आहे तो आपल्याला ठेवायचा. त्याच्यानंतर ही सोन्याची वस्तू ती आपल्याला याच्या कुंचमवरती ठेवायची आहे. आणि हे जे लक्ष्मी मातेचं आणि गणपती बाप्पांचं जे कॉईन होता तो मी ठेवला आहे. आणि माझ्याकडे मी तुम्हाला मगाशी दाखवले हे सुद्धा कॉईन आहेत तर ते मी इथे ठेवून देते. तर अशा प्रकारे अगदी घरच्या घरी मी हा कुंचम ताईंनो तयार केलेला आहे. तर आता इथे कुंचम भरून झाल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला ही लाल फुलं जी आहेत ती
वापरायची. तर मी आता गुलाबाचं फूल जे तर ते आणलं होतं, तर गुलाबाच्या फुलांनी असं मी पाकळ्यांनी कुंचम सजवून घेते. गुलाबाच्या पाकळ्यांनी असा छानसा मी कुंचम जो आहे तो सजवून घेतला. बाकीची पण माझ्याकडे ही सफेद रंगाची फुलं होती, ती देखील मी इकडे अर्पण केलेली आहेत. आता त्याच्यानंतर आपल्याला धूप ओवाळून घ्यायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः. ओम अष्टलक्ष्मी देवे नमो नमः. ओम श्री अष्टलक्ष्मी देवे नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः. आणि मनोभावे आपल्याला कुंचमचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. अष्टलक्ष्मीचे देखील आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपली ही जी साधीसुधी कुंचमची घरगुती म्हणजे घरच्या सामानापासून वापरून केलेली ही सेवा आहे, तर ती अगदी मनोभावे आपल्याला करायची आहे. तर बघा आता इथे कुंचम मी तुमच्यासोबत शेअर करते भरलेला. कसा वाटतोय बघा ताईंनो, किती प्रसन्न वाटतंय ना. आपण आपल्याकडे कुंचम नसताना देखील मनोभावे अशी पूजा केलेली आहे कुंचमची, तर खूप प्रसन्न वाटतं की बघा कोणतीही सेवा पूजा मनापासून केली तर त्याचं आपल्याला निश्चितच छान असं फळ मिळतं. बघा इथे हे अष्टलक्ष्मी आहेत, त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर केल्या. हे बघा अशी कुंचमची सेवा आपली झालेली आहे. ही माझी घरातली रोजची देवपूजा आहे, तर ती देखील मी इकडे बघा तुम्हाला दाखवते. त्याचसमोर मी असं कुंचम भरलेला आहे. तर तुम्ही शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेला, अमावस्येच्या दिवशी असा हा कुंचम भरू शकता. कुंचमची सेवा ही लक्ष्मी मातेसाठी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये आर्थिक स्थैर्य जे आहे ते कायम टिकून राहावं, घरामध्ये लक्ष्मी यावी, आलेली लक्ष्मी स्थिर व्हावी, यासाठी ही पूजा जी आहे तर ती केली जाते. आणि बघा आपण कोणतीही पूजा करतो तर ती पूजा जर आपल्याला संकल्पयुक्त करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. आता ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे, तर ती संकल्पयुक्त 11 दिवसांची, 21 दिवसांची देखील आपण करू शकतो. संकल्प पहिल्या जर तुम्ही शुक्रवारी सुरुवात केली तर पहिल्या शुक्रवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लगातार 11 शुक्रवार ही सेवा रोज करायची, म्हणजे प्रत्येक शुक्रवारी अशी. आणि त्याच्यानंतर हा धनलक्ष्मी कुंचम भरायचा आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती मनामध्ये धरून तुम्ही या सेवेला सुरुवात करायची. निश्चितच बघा तुमची इच्छापूर्तीही होईल, कारण कोणतीही सेवा आपण मनापासून केली तर त्याचं निश्चित 100% फळ आपल्याला मिळतंच. तर बघा ताईंनो, ही जी मी धनलक्ष्मी कुंचमची सेवा तुमच्यासोबत शेअर केली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता, तर त्या ताईंचे देखील मी खूप आभार मानते. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एवढ्या विश्वासाने सांगितलं की ताई मला ही सेवा सांगा. तर त्या ताईंसाठी देखील खास आभारी आहे आणि ही सेवा मी त्यांच्यासाठी सांगितलेली आहे. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.